मध्ये विद्यार्थ्यांना आपण मराठी शुद्ध लेखनाचे काही महत्त्वाचे नियम समजून घेणार आहोत. तर पहा, पहिला नियम काय आहे? एकाक्षरी शब्द नेहमी दीर्घांत लिहावे. एक अक्षरी, ज्या शब्दामध्ये फक्त एकच अक्षर येतं तो शब्द नेहमी आपल्याला दीर्घांत लिहायचा आहे. दीर्घांत म्हणजे काय? जर विलांटी असेल तर दुसरी आणि उकार असेल तर दुसरा. दीर्घस्वर कशाला म्हणतो आपण? ज्या स्वरांचा उच्चार हा लांबट होतो त्यांना दीर्घस्वर म्हणतात. दीर्घस्वर एकूण 3 आहेत. आ, दुसरी विलांटीचा ई आणि दुसरा उकाराचा उ, म्हणजेच दीर्घ ई आणि दीर्घ उ. जर हे अक्षरामध्ये आले तर ते आपल्याला दीर्घ काढायचे आहेत. उदाहरण पहा, मी, तू, की, ती इत्यादी. आणि यामध्ये एक अपवाद आहे, नी. सॉरी. तर पहा उदाहरण, मी, तू, की, ती इत्यादी. अपवाद आहे एकच, नी. नी हा जो काही अक्षर आहे, नी एकाक्षरी जो काही शब्द आहे तो आपल्याला नेहमी रस्वांतच काढायचा आहे. त्यानंतर पहा दुसरा नियम, शब्दाच्या शेवटी येणारे इकार उकार दीर्घ लिहावे. म्हणजेच काय? जर शब्दाच्या शेवटी इकार आणि उकार आले तर ते आपल्याला दीर्घ काढायचे, म्हणजे दीर्घ वापरायचा आहे. दीर्घ ई दीर्घ उ. उदाहरण पहा, पाटी, नदी, विनंती, जादू. यामध्ये देखील अपवाद आहे, आणणी. आणणी हा जो काही शब्द आहे यातील न ला आपल्याला नेहमी पहिली विलांटी म्हणजेच तो रस्वच काढायचा आहे. तर त्याचप्रमाणे पहा, तत्सम अव्यय जे आहेत, जे काही तत्सम अव्यय असतात, तत्सम शब्द कशाला म्हणतो आपण? संस्कृतमधून मराठीमध्ये जसेच तसे आलेले शब्द त्यांना आपण तत्सम शब्द असे म्हणतो. आणि तत्सम अव्यय ही नेहमी आपल्याला रस्वांत लिहायची आहेत. अव्यय कोणती आहेत? परंतु, तथापि ही अव्यय आहेत. तर ही काय आहेत? उभयान्वयी अव्यय. तर यांचा वापर आपण कुठे करतो? 2 वाक्य यांना जोडण्यासाठी. तर ही आपल्याला नेहमी रस्वांत काढायची आहेत, म्हणजेच उकार इथे तचा पहिला उकार आणि पचा पहिली विलांटी असायला हवं. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्याचप्रमाणे पहा, तत्सम शब्दाचे आणखी काही नियम आहेत. तत्सम शब्द जे काही रस्वांत आहेत, जे काही तत्सम रस्वांत शब्द आहेत ते मराठीमध्ये आपल्याला नेहमी दीर्घांत लिहायची आहेत. जसे की उदाहरण पहा, कवी हा तत्सम शब्द आहे, तो असताना रस्वांत आहे परंतु तो आपल्याला मराठीमध्ये दीर्घांत काढायचा, म्हणजे विलांटी दुसरी करायची याची. स्वामी, तर पहा इथे अशा पद्धतीने गुरु. आणि रचा पहा दुसरा उकार कसं काढतो आपण? र मधील दुसरा आकार जो असतो काढताना आपल्याला छोटीशी अशी रेष काढायची असते. तर हे अशा पद्धतीनं आपण रचा दीर्घ उकार देतो, रला दीर्घ उकार देतो. गती, तर पहा गती हे मराठीमध्ये अशा पद्धतीने लिहिलं जातं. इत्यादी पहा अशा पद्धतीने लिहिलं जातं. तर हा देखील काय आहे? इत्यादी तत्सम शब्द. हे सगळे तत्सम शब्द आहेत ज्या रस्वांत असतात परंतु मराठीमध्ये लिहिताना आपल्याला त्याला दीर्घांत लिहायची असतात. तर पहा पुढील नियम तत्सम शब्दाचाच आहे. तत्सम शब्द सामासिक शब्दामध्ये रस्वांत लिहावेत. म्हणजेच ही जी काही तत्सम शब्द आहेत जी आपण मराठीमध्ये दीर्घांत लिहितो परंतु जर ही सामासिक शब्दामध्ये आले तर त्यांना आपल्याला रस्वांत लिहायचं आहे. म्हणजेच उकार आणि इकार हे आपल्याला रस्व काढायची आहेत. जसं की बा उदाहरण, गतिशील. गती फक्त जर आपण गती लिहिलं तर आपण त्याला दीर्घ लिहितो परंतु सामासिक शब्दामध्ये ते काय होणार आहे? त्याचं रस्वांत होणार आहे. शक्तिमान, कवी, मन, अणुशक्ती, गतिमान, स्वामिनिष्ठा. म्हणजे हे पहा सगळे हे काय आले आहेत? जे काही तत्सम शब्द आहेत, गती, कवी, अणु, शक्ती, गती, स्वामी. तर हे सामासिक शब्दामध्ये आपण रस्वांत लिहितो परंतु फक्त मराठीमध्ये लिहिताना म्हणजे जर सेपरेट लिहित असेल तर त्याला आपल्याला दीर्घांत लिहायचं आहे. आता पहा पुढील नियम, अकारांत शब्दातील उपांत इकार उकार दीर्घ, तर इकारांत व उकारांत शब्दातील उपांत इकार उकार रस्व लिहावीत. तर पहा हा महत्त्वाचा नियम आहे मित्रांनो. यावरूनच आपल्याला जे काही शुद्ध अशुद्ध शब्द आहेत ते ओळखायचे असतात. हे नियम महत्त्वाचे आहेत. तर ज्या शब्दातील शेवटचं अक्षर हे अकारांत असतं, म्हणजे पहा त्याला काना, मात्रा, विलंटी काहीच नाही, अशा शब्दांना आपण अकारांत शब्द म्हणतो. त्यातील उपांत म्हणजे शेवटून दुसरे उपांत इकार उकार दीर्घ, उपांत इकार उकार. मग पहा इथे विलांटी आलेले हला ते आपल्याला नेहमी दुसरीच काढायची आहे, म्हणजेच काय? दीर्घ काढायची आहे. वकील मध्ये पहा कला दुसरी विलांटी आहे. सून हे देखील अकारांत आहे म्हणून सला दुसरा उकार येतो. फूल मध्ये ल हे अकारांत येतं म्हणून हे फ काय येणार आहे? दीर्घ असणार आहे. गरीब मध्ये रला दुसरी विलांटी. हे सगळे गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. परंतु पहा आपल्याला काय मिळालं आहे? इकारांत व उकारांत शब्दातील. मग आता पहा पुढे काय आलेलं आहे? इकारांत आणि उकारांत. मग पहा इथे दीर्घ उ असायला हवं होतं. तर इकारांत व उकारांत शब्दातील उपांत इकार उकार रस्व.
मग पहा हे सगळे काय दीर्घांत शब्द आहेत. त्यातील जे काही उपांत्याक्षरे म्हणजे त्या आधीचे जे काही अक्षरे आहेत इकार उकार ते आपल्याला ऱ्हस्व लिहायचे आहेत. म्हणजेच पहा बहीणचं जर आपण अनेकवचन करतो बहिणी, मग हे न ला इथे काय येणार आहे दुसरी विलांटी, तर ह ला पहिली होणार आहे. म्हणजे ज्यावेळेस न ला इथे प्रत्यय येणार आहे त्यावेळेस ह ची विलांटी पहिली होणार आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. माहितीमध्ये ह ला पहिली तर त ला दुसरी. हुतुतू मध्ये तू ला पहिला उकार तर शेवटचा त काय येणार आहे दीर्घ होणार आहे. फुलांची त्याचप्रमाणे पहा प्रत्यय जोडताना देखील आपल्याला तो ऱ्हस्वांत लिहायचा आहे. जरी तो दीर्घांत असला, जो काही मूळ शब्द आहे तो दीर्घांत जरी असला तरी तिथे काय काढायचं आपल्याला प्रत्यय जोडताना ऱ्हस्वांत काढायचे. गरीब गरिबी पहा अशा पद्धतीने. त्यानंतर पहा शेवटचा नियम, अनुस्वार विसर्ग व जोडाक्षर यापूर्वीचे इकार उकार ऱ्हस्व लिहावे. अनुस्वारापूर्वीचे पहा सुंठमध्ये नि पक्षपाती निस्तेज. तर पहा इथे अनुस्वाराच्या पूर्वी विसर्गाच्या पूर्वी जोडाक्षराच्या पूर्वी येणारे जे काही इकार उकार आहेत ते आपल्याला ऱ्हस्व म्हणजेच पहिली विलांटी किंवा पहिला उकार आपल्याला काढायचा आहे. तर आणखीन एक शब्द यामध्ये विद्यार्थ्यांनो जो नेहमी गोंधळून टाकतो तर तो आहे परीक्षा. परीक्षा या शब्दामध्ये र ला आपल्याला दीर्घ काढायचं आहे. कारण का तर हा आहे संधियुक्त शब्द. तर याचा विग्रह येतो परी अधिक इक्षा. परी अधिक इक्षा. मग ऱ्हस्व ई आणि दीर्घ ई एकत्र आले तर ते दोहोबद्दल दीर्घ येऊन तिथे संधी तयार होते. म्हणून र ला आपल्याला नेहमी दुसरी विलांटी काढायची. हे दीर्घ संधीचं उदाहरण विद्यार्थ्यांनो हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. खूप महत्त्वाचं आहे, परीक्षेमध्ये नेहमी येतं. तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो आपण मराठी व्याकरणाचे जे काही शुद्ध लेखनाचे नियम आहे ते चांगल्या पद्धतीने समजून घेतला. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला थोडा तरी उपयोगाचा ठरत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर कोणी आपल्या पेजवर नवीन असाल तर पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.